गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणाची सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की एखाद्या स्त्रीनं जर श्रावण महिन्याच्या सोमवारी गुपचूपपणे तिच्या नवऱ्याला ही एक वस्तू खाऊ घातली ना, तर तिचा नवरा आहे ना, तो कधीच तिच्यावर रागवणार नाही। आपण पाहत असतो की आजच्या काळातील बघा, पती असते, पत्नी असते, पण काही पत्नी असतात ना बघा, त्यांच्या नवऱ्यांचा एवढा त्रास सहन करावा लागतो ना, त्यांचं आयुष्य बर्बाद होऊन जातं। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आता श्रावण सोमवार बघा आता चालू होणार आहेत, श्रावण महिना चालू होणार आहे। पण अशी ती कोणती वस्तू आहे की ती जर श्रावणी सोमवारी जर एखाद्या पतीला जर स्त्रीनं खाऊ घातली ना, तर त्यांचं प्रेमसुद्धा वाढलं जाईल आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। तर तिचा नवरा आहे ना, कधीही तिच्यावर रागवणार नाही। म्हणून प्रत्येक स्त्रीनं हे निरूपण नक्कीच ऐकायला हवं। अशा परिस्थितीमध्ये स्त्रीचं तिच्या पतीसोबत जीवन आहे ना, ते अतिशय आनंदाने व्यतीत होऊ शकतं। प्रत्येक स्त्रीची इच्छा असते ना की तिच्या घरामध्ये कधी भांडण होऊ नये, तिच्या पतीनं तिच्यावर खूप प्रेम करावं, तिच्या बोलण्याचा आदर करावा, तिला खूप समजूनसुद्धा घ्यावं, तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात। पण नवऱ्यानं तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करावं। जेव्हा एखादी मुलगी लग्न होऊन सासरी येते ना, तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात। कारण का? कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणार असतं। परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदर करत नसेल, तिला नेहमी शिवीगाळ करत असेल, तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल ना, जर तो नेहमी तिला दुखावत राहतो ना, तर अशा स्थितीमध्ये बायकोचं आयुष्य आहे ना, ते पूर्णपणे नरकासमान होऊन जातं। आणि अशी स्त्री असते ना, ती जिवंतपणे नरक यातना भोगत असते। तर आज आपण अशा स्त्रीसाठी हे निरूपण आहे की तिच्या जीवनामध्ये तिच्या पतीचा तिला खूप त्रास आहे। म्हणजेच अशी ती कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला खायला दिली ना, तर तिचा नवरा तिच्यावर कधीच रागवणार नाही, तिच्यावर नेहमी प्रेम करत राहील। अशा परिस्थितीमध्ये त्या स्त्रीचं वैवाहिक जीवन आहे ना, त्या अगदी आनंदाने व्यतीत होईल। तर आज आपण या निरूपणामध्ये तेच पाहणार आहोत। एकदा माता पार्वतीनं भगवान भोलेनाथांना विचारलं, हे स्वामी, मी पाहिलं आहे की काही पुरुष असे आहेत ना, जे त्यांच्या पत्नीचा अजिबात आदर करत नाही, ते नेहमी त्यांचा अपमान करत असतात, ते नेहमी पत्नीवर रागवतात, नेहमी पत्नीवर संशय घेत असतात, छोट्या छोट्या गोष्टींवर ते नेहमी नाराज होत असतात। त्यामुळं अशा नवऱ्यांची बायको असते ना, ती नेहमी दुःखी अवस्थेमध्ये असते। म्हणून प्रभू, मला एक जाणून घ्यायचं आहे की असं काही उपाय आहे का की ज्यानं पुरुषाचा राग कमी होऊ शकतो, त्याच्या रागाचा पूर्ण अंत होऊ शकतो आणि तो पुरुष त्याच्या पत्नीचा आदरसुद्धा करू लागतो, तिच्यावर प्रेम करतो। तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणू लागतात, हे देवी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। जर एखाद्या स्त्रीनं श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली ना, तर तिचा पती आहे ना, आयुष्यभर तिचा आदर करत राहील, तिच्यावर प्रेम करत राहील, तिच्यावर कधी रागवणार नाही, तिच्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देत राहील। तेव्हा माता पार्वती प्रभूला म्हणते, प्रभू, अशी ती कोणती गोष्ट आहे
जी गोष्ट तिच्या पत्नीनं तिच्या नवऱ्याला खायला दिल्यानं त्याचा राग कायमचा नाहीसा होतो आणि बायकोचा पूर्ण आयुष्य आहे ना ते आनंदाने भरून जातो, तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणू लागतात, हे देवी, मी तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. जर तुम्ही ही कथा लक्ष देऊन ऐकलीत ना तर तुम्हाला संपूर्ण उपाय अगदी व्यवस्थितपणे समजेल आणि तुम्हाला कळेल की ही कोणती गोष्ट आहे जी गोष्ट नवऱ्याला खायला दिल्यामुळं नवऱ्याचा राग शांत होऊन आपल्या पत्नीप्रती त्याचं प्रेम वाढू लागेल. म्हणजेच काय, म्हणजेच नवरा बायकोचं वैवाहिक जीवन आहे ना ते आनंदामध्ये व्यतीत होऊ लागतं. माता पार्वती म्हणाली, ठीक आहे प्रभू, तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा. तुम्ही सांगत असलेली कथा आहे ना मी ती अगदी मनापासून ऐकणार आहे असं मी तुम्हाला वचन देते. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात, हे देवी, ही एक खूप जुनी कथा आहे. एका नगरामध्ये एक राजकुमार राहत होता. राजकुमाराचं लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळं त्याला आता लग्न करायचं होतं. परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती, जिचे सफरचंदासारखे लाल गाळा असतील, सफरचंदाच्या बियांसारे तपकिरी डोळे असतील आणि सफरचंदासारखा गोड स्वभाव असावा. पण त्याला अशी मुलगी आहे ना त्याच्या राज्यात कुठे सापडत नव्हती. म्हणूनच तो अशा मुलीच्या शोधामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये जातो आणि 3 दिवस आणि 3 रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोचला, जिथे लहान झाडांची रांग होती. त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ पाय चिकटला होता. तो पाय पाहून राजकुमार थांबला. मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकू आला, अरे माझ्या दुर्दैवाने मी इथे अडकलो आहे, माझा पाय ओढ तरच तुला कळेल मी कोण आहे. मग राजकुमार म्हणाला, ठीक आहे. आणि हे मी बोलताच राजकुमार बळजबरीने तो पाय ओढू लागला. राजकुमारानं पाय ओढल्यामुळं त्या झुडपामधून गोळाकार शरीर असलेला आणि लाल हिरवे कपडे घातलेला एक छोटासा माणूस बाहेर आला. तो माणूस बाहेर आल्यानंतर त्यानं राजकुमाराचा आभार मानले आणि राजपुत्राने म्हणाला, मला तुझी मदत करून खूप आनंद झाला, पण मला सांग तू या झुडपामध्ये कसा अडकला होतास बरं? तेव्हा तो माणूस म्हणाला, हे राजकुमार, एका राक्षसानं माझ्या मुलीला पळवून नेलं आहे आणि जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी त्या राक्षसाचा पाठलाग करत होतो ना तेव्हा पाठलाग करत मी इथपर्यंत येऊन पोचलो. तेव्हा त्या राक्षसानं मला या झुडपामध्ये एका झाडाला चिपकवून ठेवलं आणि त्यामुळे मला धड हालचालही करता येत नव्हती. आणि आज तू मला हे ओढून बाहेर काढल्यामुळं मी सुरक्षित बाहेर आलो आहे. अशा प्रकारे माझे प्राण तू वाचवले आहेत. मी तुझे खूप आभार व्यक्त करत आहे. त्यानंतर राजपुत्राने विचारलं, तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे आणि कशा प्रकारे घेऊन गेला आहे? तेव्हा तो माणूस म्हणाला, त्या राक्षसानं माझ्या मुलीला त्याचा एक बोट आणि अंगठ्यामध्ये दाबलं आणि माझ्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला. मी हा सर्व प्रकार फक्त पाहत राहिलो. माझा तर श्वासच कोंडला होता. माझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नव्हता. काय करावं मला अजिबात कळत नव्हतं. बघा, सर्वांच्या लक्षात असू द्या, आपण पाहत आहोत की माता पार्वतीनं भोलेनाथांना प्रश्न विचारलेला आहे आणि भोलेनाथांना हा प्रश्न विचारलेला आहे की अशी कोणती वस्तू आहे जर एखाद्या स्त्रीचा पती असेल, तिला खूप त्रास देत असेल, त्याला जर श्रावणी सोमवारी खायला दिले ना तर त्याचा राग कमी होतो. बघा, आपलं लक्ष या गोष्टीकडे ठेवू नका. या गोष्टीचं सार आहे ना ते प्रत्येक मनुष्याला समजलं पाहिजे. तेव्हा राजकुमार म्हणाला, हे फार वाईट झालं आहे. तो तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे का? तो माणूस राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, त्या राक्षसानं माझ्या मुलीला एका मोठ्या डोंगराच्या पलीकडं बांधलेल्या एका दरवाजाच्या पलीकडं नेला आहे, जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकीण आहे आणि त्याच्याच पुढे तो डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजासुद्धा आहे. भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणतात,
हे देवी, त्या माणसाने राजपुत्राला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला, जर त्या राक्षसाने तुमच्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेला असेल ना, तर काळजी करू नका, मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो. पण मला एक सांगा, तुमची मुलगी कशी दिसते बरं? जर मला कळलं ना की तुमची मुलगी अशी दिसते, तर मला तिला ओळखणं खूप सोपं जाईल आणि मी तुमच्या मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेल. राजपुत्राचं बोलणं ऐकून तो माणूस म्हणाला, हे राजकुमार, माझ्या मुलीचे गाळ आहेत ना सफरचंदासारखे लाल आहेत, तिचे डोळे आहेत ना सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी आहेत, आणि तिचा स्वभाव आहे ना सफरचंदाच्या रसासारखा गोड आहे. भगवान शिव पुढे म्हणतात की राजकुमारही अशा मुलीचा शोध घेत होता. मग त्या माणसाचं बोलणं ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही आणि म्हणाला, आता तू काळजी करू नकोस, मी पण अशा मुलीचाच शोध घेत होतो. त्यानंतर राजकुमार ताबडतोब घोड्यावर स्वार झाला आणि त्या मुलीच्या शोधामध्ये निघाला. मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलामध्ये खूप दूर गेला, परंतु त्याला राक्षसाचं लपण्याचं ठिकाण काही सापडलं नाही. मग तो एका तलावाच्या काठी खोल विचारामध्ये बसला होता आणि तेवढ्यात एक साधू उन्हामध्ये भटकत त्याच तलावाच्या काठी आले. तेव्हा साधू भगवान श्रीहरी विष्णू यांचे उपासक होते. जेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीमध्ये पडलेलं पाहिलं, तेव्हा ते साधू महाराज राजकुमाराच्या जवळ आले आणि त्याला म्हणाले, काय झालं आहे बाळा, तू इतक्या काळजीमध्ये का दिसत आहेस बरं? काही अडचण आहे का? साधू महाराजांचं हे म्हणणं ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला, इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो आणि तो एका मुलीला पळवून घेऊन गेला आहे. मला तिथे पोचायचं आहे, पण मी तिथे कसं पोचू हे मला सुद्धा समजत नाही. मी त्याचे लपवण्याचं ठिकाण शोधून शोधून थकलो आहे, पण मला सांगा, हे अजूनही सापडलं नाही. त्या राक्षसाचं ठिकाण कसं शोधायचं याचाच विचार मी करत इथे बसलो आहे. भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे राजकुमाराचं म्हणणं ऐकून त्या साधू महाराजांनी त्याच्याकडे असलेल्या देवी नजरेनं पाहिलं की त्या राक्षसाचं ठिकाण कुठं आहे. मग ते पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले, बाळा, मी तुला त्या राक्षसाचं लपण्याचं ठिकाण सांगतो, पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, तू या राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींना सामोरे जावं लागेल. आता मी तुला सांगतो की कोणत्या अडचणी तू जेव्हा पुढे जाशील ना, आणि राक्षसाच्या ठिकाणावर पोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला एक कुत्रा भेटेल, जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे. आणि लक्षात ठेव की तो प्रत्यक्षात कुत्रा नाही, तो एक राक्षस आहे. तो राक्षस आहे ना, तो कुत्रा बनवून त्या ठिकाणी मोठ्या राक्षसांचं जाणं तू शोधत असलेल्या मुलीला पळवून नेला आहे ना, त्याचं रक्षण करत आहे. आणि जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला ना, तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो. जेव्हा तू पुढे जाशील ना, तेव्हा तुला एक चेटकीणसुद्धा सापडेल, जिला माणसाला पाहून इतका राग येतो ना की ती रागाने लाल बुंद होते, समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते. आणि मग पुढे गेल्यावर तुला एक दरवाजासुद्धा दिसेल, जो प्रत्यक्षात दरवाजा नाही, तो सुद्धा एक राक्षस आहे, जो दरवाजाच्या रूपामध्ये पहारा देत असतो आणि नंतर आत प्रवेश करणाऱ्याला लगेच तो खाऊन टाकतो. बघा, भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी, पुढे ते साधू महात्मा त्या राजपुत्राला म्हणतात, बाळा, जर तुला या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचं असेल ना, त्या रागावर नियंत्रण ठेवायचं असेल, त्यांचा राग संपवायचा असेल ना, तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल. आणि जेव्हा ती तुमच्यावर रागावू लागतील ना, तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागावू नका, मी तुम्हाला असं काही प्यायला देणार आहे ना, जे प्यायल्यानंतर तुम्ही अमर होऊन जाल. आणि मग तू ती गोष्ट त्यांना द्यायला दे, ही गोष्ट मी तुला सांगणार आहे. आणि जेव्हा तू त्यांना ही गोष्ट प्यायला देशील ना, तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळं लोक तुझे गुलाम बनून जातील आणि तू जसं सांगशील ना तसं ते वागू लागतील. आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देखील देतील.
आणि तुझ्याशी मैत्रीपूर्ण सुद्धा वागतील. भगवान शिव माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी, अशा रीतीने साधू महाराजांचं म्हणणं ऐकून राजकुमारानं साधू महाराजांनी सांगितलेल्या त्या वस्तूची व्यवस्था वनामधून केली. मग ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला. राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत पुढे चालला होता. परंतु इतक्यातच राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला. तो कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला आणि राजकुमाराला म्हणू लागला, राजकुमार, तू कुठे चालला आहेस? लक्षात ठेव, तू पुढे जाण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुला खाऊन टाकेल. इथे राजकुमारानं साधू महाराजांनी सांगितलेली ती गोष्ट बाहेर काढली आणि मग कुत्र्याला म्हणाला, मी तुला असे पेय देणार आहे ना, जे पेय तू प्यायल्यानंतर तू अमर होऊन जाशील. त्यामुळं माझ्याकडील हे पेय आहे ना, हे तुला घे आणि मला पुढे जाऊन दे. मग कुत्रा म्हणाला, जर असे असेल ना तर ठीक आहे, तू मला ती गोष्ट देऊन टाक. त्यानंतर राजपुत्राने ती वस्तू काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला, मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे, जिथे सफरचंदासारखे लाल गाळ आहेत, सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आहेत आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेली मुलगी आहे ना, तिथे कैद झालेली आहे. राजपुत्राचं बोलणं ऐकून कुत्रा म्हणायचा, राजकुमार, मला कुणाला बघताच राग यायचा, पण तू दिलेली गोष्ट आहे ना, मी प्यायलो तेव्हापासून माझा राग नाहीसा झाला आहे. राजकुमार, तू खूप चांगला आहेस, आता तू पुढे जाऊ शकतोस, मी तुझे नुकसान करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला ती मुलगी कुठेही दिसली नाही ना तर तुला तिथे एक सफरचंद दिसेल, तू ते सफरचंद उचल. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, त्यानंतर राजकुमारानं त्याच्यासोबत काही भाकऱ्या आणल्या होत्या. त्या भाकऱ्या कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला, तू या भाकऱ्या घे आणि तुझी भूक भागवून टाक. राजकुमारानं दिलेल्या भाकऱ्या कुत्र्यानं आनंदानं खाल्ल्या आणि त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, तू जा, देव तुला त्या मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देव. पण हे एक लक्षात ठेव, जर तुला तिथे ती मुलगी कुठेही दिसली नाही ना तर तिथे तुला एक सफरचंद नक्कीच दिसेल, तू न चुकता ते सफरचंद उचल. अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार त्याच्या घोड्यावर स्वार होऊन पुढे निघाला. आता राजकुमार एका चेटकिणीच्या घराजवळ आला होता. चेटकीण म्हणाली, राजकुमार, सावध राहा, जर तू पुढे गेलास ना मी तुला नक्कीच जिवंत खाईल. राजकुमार त्या चेटकिणीला म्हणाला, तू मला मारू नकोस, माझ्याकडे एक पेय आहे, जे पेय तू प्यायलीस ना तुझा राग शांत होऊन जाईल आणि तू अमर होशील. तेव्हा चेटकीण राजकुमाराला ठीक आहे असं म्हणाली आणि त्यानंतर राजकुमारानं त्या चेटकिणीला त्याच्याजवळ असलेलं ते पेय दिलं. ते पेय प्यायल्यानंतर चेटकिणीचा राग पूर्णपणे शांत झाला आणि ती राजकुमाराला विचारू लागली, तू कुठे चालला आहेस? राजपुत्रानं उत्तर दिलं, मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे, जिथे सफरचंदासारखे लाल गाल आहेत, सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आहेत आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभावाची एक मुलगी तिथे कैद केली आहे. आता चेटकिणीचा राग शांत झाला होता व ती शांत स्वरामध्ये राजकुमाराला म्हणाली, ठीक आहे, तू इथून पुढे जाऊ शकतोस, मी तुला इजा करणार नाही. चेटकिणीनं पुढे जाण्यासाठी परवानगी दिल्यामुळं राजकुमार आनंदित झाला आणि राजकुमाराने त्या चेटकिणीला एक घोंगडी दिली. चेटकिणीनं ती घोंगडी तिच्या अंगाभोवती गुंडाळली आणि म्हणाली, राजकुमार, तू खूप चांगला आहेस, मी तुला इजा करणार नाही, तू इथून पुढे जाऊ शकतोस. देव तुला त्या मुलीची सुटका करण्यामध्ये यश देवो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जर ती मुलगी सापडली नाही ना तर तिथे एक सफरचंद ठेवलेला असेल, तू ते सफरचंद नक्कीच घे. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, अशा प्रकारे राजकुमार त्या चेटकिणीच्या घराजवळून पुढे जातो. तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला आणि मग तो एका दरवाजाजवळ आला.
तो राक्षसाच्या रूपात उभा होता. तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला, अरे ये राजकुमार सावध राहा. जर तू एक पाऊल पुढं टाकलंस ना तर मी तुला खाऊन टाकेन. राजकुमार सुद्धा त्या दरवाजाच्या स्वरूपामध्ये असणाऱ्या राक्षसाला म्हणाला, तू मला मारू नकोस. माझ्याकडे एक पेय आहे, जे पेय प्यायल्यानंतर तू अमर होऊन जाशील. तेव्हा तो दरवाजा म्हणाला, जर अशी गोष्ट असेल ना तर हे माझ्यासाठी खूप उत्तम आहे. तू लवकर मला ते पेय दे. राजकुमारानं त्याच्या जवळील ती वस्तू दरवाजाच्या रूपात असणाऱ्या त्या राक्षसाला प्यायला दिली आणि ती वस्तू प्यायल्याबरोबर त्या दरवाजाचा राग पूर्णपणे शांत झाला. त्यानंतर त्या दरवाजारूपी राक्षसानं राजकुमाराला विचारलं, तू कुठे चालला आहेस? राजकुमारानं सांगितलं, मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे, जिथे सफरचंदासारखे लाल गाल आहेत, सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी डोळे आहेत आणि सफरचंदाच्या रसासारखा गोड स्वभाव असलेल्या मुलीला त्या राक्षसानं कैद केले आहे. तेव्हा दरवाजा म्हणाला, माझा राग कसा शांत झाला आहे ते मला माहीत नाही, परंतु तू मला एक खूपच चांगला माणूस दिसत आहेस. आता तुला मी एक रस्ता देतो, तू पुढे जाऊ शकतोस. त्या दरवाजानं राजकुमाराचा मार्ग मोकळा केला आणि राजकुमाराला म्हणाला, जा राजकुमार, तू जा. त्या मुलीची सुटका करण्यात देव तुला यश देव. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तुला ती मुलगी तिथे दिसली नाही ना मग तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल. तू ते सफरचंद न विसरता उचल. अशा प्रकारे राजकुमार त्या दरवाजातून पुढे निघाला. घोड्यावर बसून राजकुमार भरधाव वेगानं राक्षसाच्या किल्ल्यापर्यंत चालला होता. शेवटी राजकुमार राक्षसाच्या किल्ल्यावर पोचला आणि तो थेट त्याच्या घोड्यावर बसून पायऱ्या चढून समोरच्या दरवाजापर्यंत पोचला. किल्ल्यावर पोचल्यावर राजकुमाराला तिथे एकही राक्षस दिसला नाही, ती मुलगी दिसली नाही. मग तो समोरच्या खोलीमध्ये गेला, पण त्याला तिथे कोणीच दिसलं नाही. मग राजपुत्र स्वयंपाकघरामध्ये जातो, त्याला तिथे सुद्धा राक्षस दिसला नाही, पण मुलगी सुद्धा दिसली नाही. यानंतर तो राक्षसाच्या बेडरूममध्ये पोचला. तिथे त्याला घोरण्याचा आवाज येत होता. त्यानं आत डोकावून पाहिलं तर तो राक्षस गाढ झोपला होता आणि जवळच एका ताटामध्ये एक सफरचंद ठेवलेलं होतं. मग राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. जर तुला ती मुलगी तिथे दिसली नाही ना तर तुला तिथे ठेवलेले सफरचंद नक्कीच दिसेल, जे तू न चुकता उचल. भगवान भोलेनाथ आता पार्वतीला पुढे म्हणतात, हे देवी पार्वती. मग राजकुमाराने ते सफरचंद उचलण्याचा प्रयत्न करताच त्याला स्पर्श करण्याआधीच सफरचंद एका मुलीत बदललं. जिचे गाळ सफरचंदासारखे लाल होते, तिचे डोळे सफरचंदाच्या बियांसारखे तपकिरी होते. ती मुलगी रडत रडत राजकुमाराला म्हणाली, हे राजकुमार, मला वाचव, मला इथून घेऊन चल. राजकुमार म्हणाला, आता तू काळजी करू नकोस, लवकर तू माझ्या जवळ ये. माझा घोडा खाली उभा आहे. आणि त्यानंतर राजकुमाराने मुलीला घोड्यावर बसवलं आणि तिथून पळू लागला. परंतु इकडे राक्षसाला सुद्धा जाग आली होती. राक्षस ओरडला, अरे दरवाजा, त्याला लवकर थांबव. दरवाजा म्हणाला, मी त्याला थांबवणार नाही, कारण राजकुमारानं मला ते पेय देऊन मला अमर केलं आहे आणि मी आता स्वच्छंद जगू शकतो. त्यामुळं त्या दरवाजानं राजकुमाराला तिथून पुढे जाण्याचा रस्ता दिला. मग राजकुमार मुलीला घेऊन त्या चेटकिणीच्या घराजवळ पोचतो. इकडे तो राक्षस तो सुद्धा राजपुत्राच्या मागे मागे बघा येऊ लागला होता. तो ओरडत त्या चेटकिणीला म्हणाला, ए चेटकिणे, या राजकुमाराला लवकर थांबव, त्याला इथून जाऊ देऊ नकोस. चेटकीण म्हणाली, मी त्याला थांबवणार नाही, कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली ब्लँकेट दिला आहे. अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथून पुढे निघून गेला. राजकुमार त्याच्या घोड्यावर त्या मुलीला बसून पुढे चालला होता आणि राक्षसी राजकुमाराच्या मागे पूर्ण वेगाने धावत होता. मग राक्षस ओरडला, अरे कुत्र्या, या राजकुमाराला लवकर थांबव, त्याला जाऊ देऊ नकोस. कुत्रा म्हणाला, मी राजकुमाराला थांबवणार नाही,
त्यानं मला जेवण दिलं आहे, ज्यामुळं माझं पोटसुद्धा भरलं आहे आणि मी तृप्तसुद्धा झालो आहे. मग त्या राजकुमार त्या मुलीला घेऊन पुढे गेला. भगवान भोलेनाथ माता पार्वतीला आता म्हणतात, हे देवी पार्वती, सर्वांनी राजकुमाराला साथ दिली, त्याला कोणीही थांबवलं नाही. आणि जेव्हा राक्षस राजकुमाराच्या मागे येऊन कुत्र्याजवळ पोचला ना, तेव्हा कुत्र्यानं राक्षसाच्या पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडलं. मुलीचे वडील लपून बसलेल्या त्या झुडपांजवळ पोचेपर्यंत राजकुमार धावतच राहिला आणि घोड्याच्या खुरांचा आवाज ऐकून तो माणूस पुन्हा त्या झुडपांमध्ये लपला. राजकुमारानं त्याचा पाय धरून त्याला बाहेर काढलं. खरं तर घोड्याच्या खुरांचा आवाज ऐकून तो माणूस घाबरला होता आणि पुन्हा झुडपामध्ये लपला होता. आपली मुलगी मिळाल्यानं त्या माणसाला खूप आनंद झाला आणि राजपुत्राच्या सांगण्यावरून त्यानं त्याच्या मुलीचे राजकुमाराशी लग्न लावून दिलं. अशा प्रकारे राजकुमाराची त्याची आवडती पत्नी मिळाली आणि मग तो आनंदाने तिच्यासोबत घरी परतला आणि तिच्यासोबत आनंदाने राहू लागला. आता भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, अशा प्रकारे आनंदाने दोघेही नवरा बायको त्यांचं आयुष्य जगत होते. परंतु कालांतराने राजकुमार वाईट संगतीला लागला, ज्यामुळं त्याला आपल्या पत्नीचा खूप राग येऊ लागला. तो तिच्यावर अत्याचार करू लागला. राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता. हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची बायको खूपच अस्वस्थ राहू लागली. तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला होता. तेव्हा काळजीनं ती रात्रंदिवस याच काळजी असायची की राजकुमाराचा स्वभाव असा बदलेल, कसा बदलू शकतो. आणि मग काही दिवसातच ज्यानं राजकुमाराला राग दूर करण्याची जी वस्तू सांगितली होती, तोच साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारामध्ये भिक्षा मागायला येतो. मग राजकुमाराचे पत्नीनं त्या साधूला भिक्षा दिली. परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर पाहून साधू महाराजांना कळालं की ही मुलगी कुठल्या तरी काळजीमध्ये वाटत आहे. आणि जेव्हा त्या साधू महाराजांनी त्यांच्या अंतर्दृष्टीनं पाहिलं ना की या मुलीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास आहे, तेव्हा त्यांना कळालं की राजकुमाराचा स्वभाव आहे ना, तो अचानकपणे खूप बदलला आहे. तो खूप रागीट स्वभावाचा झाला आहे. तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला जे काही सांगितलं होतं ना, तेच त्यांनी राजकुमाराच्या पत्नीला सांगितलं. मग राजकुमाराच्या पत्नीनं त्याच झाडांच्या पानांचा रस घेतला, त्यात सुपारी मिसळून गुपचूप राजकुमाराला श्रावणाच्या सोमवारी प्यायला दिलं. त्यामुळं राजकुमाराचा राग होता ना, तो कायमचा संपून गेला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला. शेवटी माता पार्वती म्हणते, प्रभू, आता मला समजलं आहे, जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला श्रावणाच्या सोमवारी सुपारीत त्या झाडाच्या पानांचा रस मिसळून प्यायला देते ना, तिच्या पतीचा राग कायमचा नाहीसा होतो. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुला बरोबर समजलं आहे. बेळाची पानं मला खूप प्रिय आहेत आणि त्या पानांचा असा उपाय केल्यामुळं माणसाचा राग नाहीसा होतो. आता आपण ही सर्वांनी कथा ऐकलेली असेल. ही कथा म्हणून समजून घेऊ नका, कारण ह्या कथेचं सार आहे ना, ते शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. कारण स्वतः भगवंताने सुद्धा बघा माता पार्वतीला हे सांगितलं की ही बेळाची पानं असतात ना, त्याच्यामध्ये सुपारी मिसळून तिचा जर रस केला ना, तर ह्या बेळाचा पानांचा रस त्याचा एक स्वाभाविक गुण आहे. तो कोणत्याही व्यक्तीनं जर ते प्राशन केलं ना, तर त्याच्यामधला राग निघून जातो. त्याचं ते पूर्ण शरीर आहे ना, ते तेजोमय बनतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बघा, आत्ताच्या या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला राग आहे आणि प्रत्येक मनुष्य आहे ना, तो दुःखामध्ये बुडालेला आहे. पण हा जो उपाय आहे ना, तो श्रावणी सोमवारी करायचा आहे. आता आपण ही पूर्ण शास्त्राद्वारे आपण माहिती पाहिली. समर्थ सांगत आहेत की मनुष्याचे कर्म जर श्रेष्ठ असतील ना, तर पती पत्नीचं नातंसुद्धा सुंदर होऊन जातं. बघा, काही प्यायला घातल्यानं अथवा काही खायला दिल्यानं काही होत नसतं, पण जे मनामध्ये विचार आहेत ना, ते विचार सुंदर असायला हवे.
कारण जेव्हा मनुष्याचे विचार सुंदर असतील ना, तर मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं, मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण होतं. आणि समर्थांनी ही भक्ती सांगितलेली आहे, 2 वेळची उपासना. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल असे आपले कर्म असायला हवेत, तर तुमचं जीवन आहे ना ते सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट राहिली ती बेळाच्या पानांच्या रसाची. तर बघा, शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर काही करूनसुद्धा, सांगून शिकवूनसुद्धा माणसाचा जर राग जात नसेल ना, तर हे बेळाचं पान आहे ना, त्याच्या स्पर्शानेसुद्धा रागाचा नाश होतो. कारण बेलाची पानं आहेत ना, ती भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहेत. भगवान भोलेनाथ आहेत ना, ते एखाद्या मनुष्याचा राग नष्ट करू शकतात. आणि ही शक्ती आणि ही ऊर्जा आहे ना, भगवान भोलेनाथांनी त्या बेलाच्या पानामध्ये दिलेली आहे. म्हणून प्रत्येक मनुष्यानं बेलाचं पान आणि सुपारी घेऊन त्याचा रस करून पिला ना, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं शरीर सुंदरसुद्धा बनेल आणि तुमचा राग आणि लोभाची भावना आहे ना, ती कमीसुद्धा होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.